हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज वर्षभर टिकणारं आपण सरबत बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ही लिंब घेतलेली आहेत आणि पाणी ओतूया आपण त्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, ही माझ्या मैत्रिणीने गावाकडून लिंब आणून दिलेली आहेत. तर त्याचं हे मी सरबत करून ठेवते आहे, म्हणजे उन्हाळ्याला ते बरं पडेल. चला, हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ही पातळ सालीची लिंब आहेत. हे बघा, स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे कट करायचे आहेत. तुम्हाला जसं कट करायचे, 4 भाग करायचे, 2 भाग करायचे, तुम्ही करू शकता. आपल्याला काय फक्त त्याचा रसच काढायचा आहे. जितका निघेल असा ते तशा पद्धतीने आपण कट करायचं आहे. हे बघा, हे असे 2 भाग केले तरीही चालून जातील. हे बघा, हे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये अशी ही जाळी घ्यायची आहे आणि आपण हे सगळे लिंब पिळून घ्यायचे आहेत. अशी जाळी ठेवली का, कारण आपल्याला लिंबाचा वरती बिया वगैरे वरती राहतील, म्हणूनसाठी अशी जाळी ठेवायची आहे. तुम्ही मशीनने जरी पिळत तरी चालेल. मी थोडं हाताने पण पिळलं, मशीनने पण पिळून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे सालं आणि ह्या बिया एकत्र ठेवायच्या आहेत. ह्याचं काय करायचं ते नंतर आपण पुढे बघूयात. ह्याचा पण छान उपयोग होतो. तर चला, आता हे बघा, हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. जितका लिंबाचा रस आहे तितकं आपण साखर घ्यायची आहे. ही 2.5 वाटी लिंबाचा रस भरलेला आहे, तर आपण 2.5 वाटी घेऊ शकतो. जास्त हवं तर जास्त घेतलं तरीही चालेल, पण मी 2.5 वाटी बरोबर तितकं जेवढा रस आहे तेवढं हे साखर घेतलेली आहे. आता थोडं पाणी टाकायचं आहे. साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. आणि नमक टाकायचं थोडं. आणि हे बघा, ही जिरं आणि दालचिनीच्या काड्या असतात, त्याची ही पावडर करून ठेवलेली आहे. भाजलेलं जिरं आहे हे, आणि त्याची ही पावडर आपण साधारणतः 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. हे बघा, सिरप छान बनवून घ्यायचं आहे, घट्ट असं. आपली मध असते ना, मधीच्या प्रकारे हे मधीच्या एवढं हे हा रस करून घ्यायचा आहे, सिरप, सॉरी. हे बघा, हे असं चिकट झालं पाहिजे, घट्ट झाला पाहिजे हा. बघा, आता जवळपास होत आलेला आहे हा. गॅस बंद करायचा आहे. हे बघा, अशी घट्ट तार झाली पाहिजे. आता साधारणतः हे बघा, ही अशी झालेली पाहिजे. आता हे थंड होऊन द्यायचं आहे. हे बघा, हे मध जशी असते आपली ना, हनी, त्या टाईपचं तेवढं घट्ट झालं हे पाहिजे. आता काय करायचं, 50% हे थंड होऊन द्यायचं. पूर्ण पण थंड होऊन द्यायचं नाही, कारण पूर्ण थंड झालं तर मग साखर जमायला लागते. तर हे बघा, हे रस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. नॉर्मल कोमट आहे तेवढ्यात हे आपण हा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मात्र हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. आता हे बघा, पूर्ण थंड झालेलं आहे. ही काचेची बॉटल घेतलेली आहे, स्वच्छ केलेली आहे. ही उन्हामध्ये ठेवलेली होती 10 मिनटं. आता हे सिरप सगळं आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हे अशा पद्धतीने हे सगळं ओतून घ्यायचं आहे. आता याचा तुम्हाला मी याच्यापासून सरबत कसा करायचा ते दाखवणार आहे. चला, आपण सरबत करूया. हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे स्टोअर कितीही दिवस आपण करू शकतो. चला, आता सरबत करूयात आपण. तर एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये सिरप हे टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि ह्या सब्जाच्या बिया टाकायच्या आहेत
आणि तुम्हाला जर साखर पाहिजे असेल अजून ॲड करायची तर ॲड करू शकता. हे बघा झालेलं आहे लिंबाचं सरबत तयार. चवीला तर एकदम छान लागतो आहे. हे बघा रेडी आहे. चला आता तुम्हाला मी लिंबाच्या सालीपासून काय करायचं ते दाखवते आहे. तर चला हे बघा ह्या लिंबाच्या साली 8 दिवस तुम्ही कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. छान सुकवल्या ना की मिक्सरमध्येही चांगली पावडर होते. ही बघा मी ही गेल्या वर्षी पावडर केलेली आहे. हे बघा अशी ही पावडर होते. तर त्याचा उपयोग ना मी ही चिमणी आहे माझी, तर चिमणी धुण्यासाठीही करते. ह्या प्लेटी आहेत ना, ह्या प्लेटी गरम पाण्यामध्ये एका बकेटमध्ये गरम पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये ही जी पावडर आपण करून ठेवतो आहे ती पावडर 2 ते 3 चमचे टाकायची आहे आणि रात्रभरासाठी ह्या प्लेटी भिजत घालायच्या आहेत आणि ह्याने तेलकटसुद्धा हे डाग निघून जातात. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.